पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार जम्मू काश्मीरमधून गेल्या 2 दिवसात आत्तापर्यंत सुमारे 500 पर्यटक राज्यात परतले. राज्य सरकारनं इंडिगो आणि एअर इंडियाची प्रत्येकी एक अशी 2 विशेष विमानं पर्यटकांच्या परतीच्या प्रवासासाठी पाठवली होती. त्या विमानांनी 184 पर्यटक हे मुंबईत दाखल झाले आहेत. आणखी 232 प्रवाशांसाठी उद्या एका विशेष विमानाची व्यवस्था राज्य सरकारकडून करण्यात येते. मुख्यमंत्री फडणवीसांनी या घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना तातडीनं काश्मीरला पाठवलं होतं. उद्यासाठी आणखी विमानं करायची असतील तर करा, त्याचा खर्च राज्य सरकार देईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. दरम्यान गिरीश महाजन यांनी लष्कराच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची आज भेट घेतली. त्यावेळी फडणवीसांनी व्हिडिओ कॉलवर त्या पर्यटकांशी संवादही साधला. थँक्यू सो मच सर. त्याकडे एकच होतं की त्यांना गोळी लागून बाहेर निघून गेले, हाड सोडून बाहेर निघालेली. म्हणजे लकीली आणि सगळ्या 22 तारखेला आम्ही श्रीनगरला पोहोचलो आणि सेम डे हा इन्सिडेंट झाला पेहलगाममध्ये. सो खरंच खूप घाबरलो होतं, कळत नव्हतं आता काय करायचं, कसं तरी स्वतःला रेस्क्यू करायचं, निघायचं इथून. आम्ही ऑनलाईन तिकीट 26 तारखेची बुक पण केली, पण जेव्हा कळालं शिंदेसाहेब प्लेन पाठवत आहेत तर लगेचच आम्ही म्हणजे माझे मिस्टर कनेक्ट झाले त्यांच्या पर्सनल असिस्टंटशी आणि आजच्या फ्लाईटने आम्ही सुखरूप आलेलो आहोत. घटना झाली त्यावेळेस पेहलगामच्या जवळ होतो. थोडंसं पॅनिक सिच्युएशन होती सुरुवातीला, पण आपल्या गव्हर्नमेंटच्या इकडनं कॉन्टॅक्ट झाल्यानंतर त्यांनी सपोर्ट केला चांगल्या पद्धतीने आणि परत इथं आणण्यासाठी सगळ्याच प्रवाशांची काळजी घेतली. स्वतः शिंदेसाहेब काल आले होते. दिवसभर पूर्ण तणावामध्ये असताना सुद्धा रात्री आमच्या हॉटेलला आले. त्यांनी सगळ्यांची व्हिजिट घेतली, सगळ्यांना आश्वस्त केलं आणि सांगितलं की उद्या आपण सगळ्यांना परत नेतोय. पहलगामच्या इकडे तुम्ही गेलेला होतात का, किंवा ते होतो आम्ही? ते 2 दिवस कसे होते? खूप तणावपूर्ण होते, कारण की तिथं खूप जास्त कन्फ्युजन होतं. नक्की काय चाललंय हे माहीत नव्हतं त्यावेळेस, त्या पॉईंट ऑफ टाईम. आता या 41 जण माझ्या बरोबर होते त्यावेळेस. आम्ही श्रीनगरवरनं टुलिप गार्डन केलं. तिथं उशीर झाल्यामुळं आम्हाला तिथं पोचायला उशीर झाला पहलगामला. तर आम्ही उशीर नसता झाला तर आम्ही त्यावेळेस तिथं असतो. म्हणजे ती घटना घडली तेव्हा आम्ही तिथे असतो. मग आम्हाला जेवणाला वेळ गेला. त्यामुळं म्हणजे दुर्दैव म्हणावं, सद्गुरू कृपेने म्हणावं की आम्ही थोडंसं मागं राहिलो आणि आम्ही बचावलो त्या घटनेतून. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.